आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सांगली शिक्षण संस्थेचे श्रीराम रामदयाळ बाल हायस्कूल राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी सविनय सादर करीत आहे रत्नाकर मतकरी लिखित बालनाट्य 3 पाहुणे. दिग्दर्शन ईश्वर रायन्नवर. निर्मात्या माया खटके. निर्मिती सहाय्य महेश पाठक. सविनय सादर करीत आहोत बालनाट्य 3 पाहुणे. लागले का तुला? ते बघू. अगं राहू दे ग. अरे ते किती रक्त येतंय. अगं माझं राहू दे ग, पण तुला लागले? नाही थांब. अगं राहू दे ग. अरे असू दे. माझं चुकलं. उगीचच तुला हात मारली. तुझं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तुला लागलं. माझं राहू दे ग, पण तुला लागले? नाही. तू चल ये. अगं किती ती घाई करायची ग? काही नाही रे, नेहमी सारखंच पडले. अगं तरी पण जरा सावकाश येत जा. आता पुरे ना काम. सूर्य मावळलाय बघ. अगं अजून दिसते बघ. आपल्याकडे विजेचे दिवे घेण्यापुरते पैसे असते ना ग, तर मी रात्री सुद्धा काम केलं असतं ग. उजाडल्यापासून सबंध दिवस काम करतोयस तू. आता आणखी रात्री कशाला करायला हवं? अगं दिवसा पुरं होत नाही म्हणून. दिवाळी 8 दिवसांवर आली आहे आणि काम किती पडलंय बघ. तुझे हे नेहमीच आहे. मुरली दादा. काय रे? माझ्या चप्पलचा अंगठा तुटलाय. ठेवून देतोस? थांब देतो. चप्पलचा अंगठा तुटलाय. मुरली दादा दे मला ठेवून. मंजू, अगं असं कोणाला चिडवू नये. तुला असं कोण चिडवलं तर? सॉरी. बरं झाली का तुझी परीक्षा? हो, आज शेवटचा पेपर होता. मग काय, आता तो किल्ला करायला मोकळा. हो हो. हा बसते का बघ. अगदी छान बसतात, पण याचे पैसे? राहू दे रे, तू अभ्यास कर आणि मोठा हो. मला पैसे मिळाल्याचे समज. बर जा, आता काळोख पडलाय. धन्यवाद दादा. येतो ताई. हो. आपल्या गावचे लोक खूप चांगले आहेत. मला भरपूर सांभाळतात. पण काही जण पैसे देताना कुरकुर करतातच ना. शिवाय तू वाहना चांगला शिवतोस म्हणून तुझ्याकडेच येतात. उगाच कोण काम देईल? काही का असे ना, काम तर मिळते ना ग. त्यामुळं आपल्याला दिवसातून एकदा तरी जेवायला मिळतंय. मला दररोज ज्याच्या दुप्पट काम करता आलं असतं तर आपल्याला 2 वेळा जेवायला मिळालं असतं ग. नाही ग, मी आता काय करू? मला कामाची अजून फारशी सवय नाही, त्यामुळं कामाला फार वेळ लागतोय. मी केली असती रे तुला मदत, पण मी ही अशी. अगं अगं मंजू, तू पण ना उगीच वाईट वाटून घेतेस. अगं तू अशी शेजारी बसून मला सोबत करतेस म्हणून तर माझं काम किती बरोबर होतं. नाहीतर किती कंटाळा आला असता. बाबा आपले
कारागीर होते. त्यांच्या इतका चांगला कारागीर सबंध गावात दुसरा कोणी नव्हता. मला त्यांच्यासारखं व्हायचंय, म्हणजे मला त्यांच्या इतकंच कुशल व्हायचंय. सगळ्या गावानं म्हटलं पाहिजे की जोडे घ्यावे तर ते मुरली बाळाकडचेच. हे लई आला यो मुरली बाळ आणि ह्याच्याकडचे जोडे घ्यावेत कशाला? मी माझ्या बाबांना साफ सांगणार आहे की माझे जोडे या मुरली बाळाकडे. हे मुळीच शिवाय टाकू नका. काय रे गोपाळा? हा गोपाळा? आहा, गोपाळ शेटमन, सावकाराचा मुलगा आहे मी. बर गोपाळ शेठ, मुरली दादा चांगले नाही करे शिवत जोडे. असं चांगलं शिव, पण वेळ वेळ किती लागतो? दिवाळी आली तोंडावर, नवीन कपड्यावर काय जुने जोडे घालू? परवा शिवाय टाकले जोडे. काय रे, झालेत का जोडे तयार? अरे काय विचारतोय, झालेत का जोडे? अरे मुरली, ए मुरली, काय विचारतोय मी, झालेत का जोडे? मला माफ कर गोपाळ. अरे अरे हे काम किती पडलंय बघ. पण मी तुझा खोळंबा नाही होऊ देणार रे. कसंही करून उद्या संध्याकाळपर्यंत मी तुला तुझे जोडे देईनच. उद्या संध्याकाळी? आणि हे हे कोणाच काम करतेस तू? दे फेकत, आधी माझं जोडे शिव. अरे हे आपल्या धर्मा हेलकरेच आहेत. उन्हात पाय पोळत ओझी घेऊन जावं लागतं त्याला. त्याच्या वाहनाशिवायला उशीर करून कसं चालेल? म्हणजे माझ्या आधी त्या भिकाऱ्याच काम करतोयस? गोपाळ बोल, दे गोपाळ. माझे जोडे. तू माझी गोष्ट पाहणार? मंजू, तू गोपाळ. गोपाळ, अरे का मारतोस त्याला? उठ मुरली, उठ, उभा राहा. दिदे, तू काय करतेस इथे? तुलाच बोलवायला आले होते. काळोख पडे आता, चल पाहू घरी. मुरली, तू लक्ष तू नकोस त्याच्याकडे. तो तर सदान कदा ज्याच्या त्याच्याशी मारामारीच करत असतो. माझंही चुकतंय राधी. बाळ, लागले का तुला? नाही, असू दे, पण तुला लागले नाही ना? नाही, मला कधीच कुणाचं काम वेळेवर करता येत नाही ग. आणि मग गिराईक रागावतात. आता दिवाळी जवळ आली म्हणून ज्याला त्याला त्याचं काम लवकर हवंय. गोपाळ, तुझे जोडे मी उद्यापर्यंत येईनच रे. अरे गोपाळ, अरे किती वेळा सांगितलं तुला मारामारी करत जाऊ नकोस म्हणून. सारखं मारामारीच करत असतोस. ही गोष्ट बाबांना कळाली तर काय म्हणतील ते? जरा तरी शांत राहत जा, समजुतीने घेत जा. तू सांग, माझी काय चूक होती ग? काही नाही रे, तुला माहिती ना तो तसाच करतो. तू लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे. दादा, काय रे मुलांनो, काय हवे तुम्हाला? ए, काय करूया? सांगूया? सांगूया? नको. सांगूया रे, भूक लागल्या. नको. दादा, आम्हाला भूक लागली आहे. अरे भिक्काल्याची बोर आला, भिक्काल्याची. बघ तिथे भिक्काल्याची बोर आला. ए भिक्काला ना, चालतो इथून. इथं काय भीक मिळायची नाही. या अनाथांना स्वतःलाच काय खायला नाही. आला इथं भीक मागायला. भिक्काले कुठले? अरे काहीतरी काय बोलतोय? अगं खरंच बोलतोय. तू काही सुधारणारच नाहीस. जर तुम्हाला खायला हवं असेल तर या सावकाराच्या वाड्यावर. आम्ही नाही ना सावकाराच्या वाड्यावर. अजिबात नाही येणार. उलट उत्तर थांबा,
आता पोटभर मारच खा. अरे का मारते त्या गरीब मुलांना? राधी, तुला घेऊन जा. गोपाळ जा. जा. चल गं घरी, नाही तर बाबांना सांगेन. चल. उठा बाळांनो, उठा. तुम्ही बसा इथं, बसा. फार लागले का तुम्हाला? नाही, असू दे. मंजू, यांना भूक लागलीये. काही आहे का घरात? इकडे. अगं काय झालं? अरे दादा, मी जेवून आलीये आणि आता एकच भाकरी शिल्लक आहे. ती आता तुला खाण्यापुरती ठेवली आहे बघ. दिवसभर काम करून तुला भूक लागली असेल ना? नाही लागली. देऊन टाक माझी बकरी यांना. आणि तू यांना घेऊन हो पुढं, मी दुकानावरून आलो. बरं मुलांनो, तुम्ही या ताईसोबत पुढं व्हा, मी दुकानावरून आलो. अगं म्हणजे दार का उघडं सोडलंस? थंडी किती पडली बाहेर. काय रे, कुठून आलात तुम्ही? खूप लांबून आलोय. पण आता काळोख पडला. तुमचे आई वडील नाही का तुमची वाट पाहणार? आम्हाला आई वडीलच नाही. अरे 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 मुलांना रडू नका. डोळे पुसा, पुसा डोळे. नको रडू. अरे बाळ, डोळे पुस. म्हणजे तुमची दशा आमच्यासारखीच आहे. पण तुम्ही आमच्याहून फारच छोटे आहात. तुम्ही कोणत्या गावून आलाय? आम्हाला गावच नाही. म्हणजे आमचे आई वडील नसल्यामुळे आम्हाला राहायला घरच नाही. पण का? दादा, दे त्यांना. हा, ठीक आहे. ही थोडीशी चटणी सुद्धा शिल्लक आहे. तुमची काही भूक भागायची नाही. पण आता घरात आणखी काही उरलेलं नाही. मंजू, दादा, असू दे. भाजी भाकरी तर भाजी भाकरी चालेल आम्हाला. हो. हे पाणी घ्या. घ्या. दादा, तुला नाही का रे भूक लागली? हे नाही लागली. पण सध्या तरी माझ्या भुकेपेक्षा यांची भूक महत्वाची आहे. अकाळी आपले बाबा म्हणायचेच म्हणजे आपल्याहून गरीब आहे त्यांना मदत करावी. दादा, खूपच छान आहे भाकरी. आणि खूपच शांत आणि गोड मुलं आहेत घरी. दादा, हात. धुवा ताटात. ताई, हे कुठे ठेवू? ठेव तिथं. आणि उचललं असतं आम्ही. असू दे, आमची कामं आम्ही स्वतःच करतो. हो हो, आमची कामं आम्ही स्वतःच करतो. बरं मुलांनो, आता रात्र फार झाली आहे. असं करा, आज तुम्ही राहायचंच. सकाळ झाली की मग जा घरी. हो, आम्हाला काय, राहू की. थांबा, मी तुम्हाला अंतरून घालून देतो. तुमची थोडी गैरसोय होईल हा. पण चालवून घे. दर्दे मी तुझी मदत करतो. घे. हे घे.
आहोत. बाबा म्हणायचे की सगळी मुलं देवाघरून येतात. अगं मंजू, गप्पा पुरे, त्यांना झोपू द्या आता. आणि मुलांनो, तुम्ही आता झोपा, रात्र झाली आहे. तुम्हाला फार थंडी वाजते का? नाही का? तुम्ही अंगावरून घोंगड्या पांघरलायत आणि त्या अजून काढल्याच नाहीत म्हणून विचारलं. तसं आम्हाला करावंच लागतं. का? अगं मंजू, त्यांना झोपू द्या आता. आणि तिकडचा कंदील मालव आता. दादा, माझा जरा अभ्यास राहिला, तेवढा पूर्ण करते आणि मग झोपते. ठीक आहे. मुरली दादा, एक विचारू का? विचार की. तुम्हाला फार सुंदर स्वप्न पडत असतील ना? कशावर? जे दिवसात दुसऱ्यांशी चांगलं वागतात त्यांना देव रात्री चांगली स्वप्न पाडतो. आमचे बाबा असंच म्हणायचे. ते सांगत खूप श्रम करावेत, म्हणजे गाढ झोप येते. चांगलं वागलं की चांगली स्वप्न पडतात. दादा दिवसभर एकसारखं काम करतो आणि म्हणून त्याला रात्री गाढ झोप लागते. माझ्यापेक्षाही मंजू अधिक काम करते. ती घरातलं सगळं करते, शिवाय मलाही मदत करते. तू पण ना, काही तरच. माझ्यापेक्षा जास्त तर तूच काम करतोस की. बरं, जाऊ दे. मला या कवितेची चाल सांग. कोणती का? हे बघ ही. त्यात काय, खूपच सोपी आहे. आपल्या माडगुळकरांची कविता आहे. हे बघ. एका तळ्यात होती बदके, तिले सुरेख होते रूप वेडे पिल्लू तळ्यात एक. एका तळ्यात होती बदके, तिले सुरेख होते रूप वेडे पिल्लू तळ्यात मुरली दादा, फारच सारी गाणी गातोस रे तू. हो, किती छान गाणं गातोस तू. तुम्हाला ही गाणी येतात का? हो, आम्हाला तर खूप सारी गाणी येतात. मग त्यातलं एखादं म्हणता? हो, म्हणतो की. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार. शेपटीच्या झुपक्याने झाडू जाईल हार, शेपटीच्या झुपक्याने झाडू जाईल हार. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. वा 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 वा, खूप छान. तुम्ही गाणीही सुंदर म्हणता आणि नाचताही सुंदर. दादा, अजून एखादं गाणं म्हणायला सांगू? अगं मंजू, आपल्याला झोपलं पाहिजे. चल. अरे दादा, म्हणू देत ना. असू दे, पण हट्ट करू नकोस आता. अरे दादा, खूप छान गाणी म्हणतात. दादा, म्हणतो की गाणं? हो दादा, म्हणतो गाणं. दादा, म्हणू देत त्यांना. बरं बाबा, ठीक आहे, म्हणा. जादू कर, जादू कर, काम सारे पुरे कर, पुरे कर. हे थांबा. मुरली म्हणजे तर गाठ सुटली. आता बरोबर कामाला लागा.
जादू करायची नाही, आधी मतं घ्यायची. देवानं पक्क सांगून पाठवलंय की विचार केल्याशिवाय आणि मतं घेतल्याशिवाय कुठल्याही देवदूतानं जादू करायची नाही म्हणून. त्यामुळे आपण आधी मतं घेऊया. ही मुलं चांगली आहेत. हो, ही सगळ्यांशी चांगलं वागतात. यांना मदतीची गरज आहे. हो, ही उद्योगी असून बिचारी गरीब आहेत आणि तरी सुद्धा त्यांचं काम त्यांच्या मानानं खूपच जास्त आहे. ते काय नाही, आपण आधी जादू करूया. अरे थांब थांब, अजून मतं कुठं पूर्ण झाले? तुम्हाला वाटतं का की या मुलांना मदत करावी म्हणून? हो. मग तुम्ही हात वर केले पाहिजेत. तुम्हालाही वाटतं का की या मुलांना आम्ही मदत करावी म्हणून? मग तुम्ही सुद्धा हात वर केलेच पाहिजेत. चला, सगळ्यांना वाटतं की आपण यांना आधी मदत करावी. चला, जादू करूया. काठी काठी जादू कर, जादू कर, काम सारे पुरे कर, पुरे कर, काम पुरे होते सुधरे, मन कर सुरा, रत्नाचा हार, हाराचा गोंडा, गोंडा लाल, तो देवाचा लाडका बाळ, तो देवाचा लाडका बाळ. फारच फिरत फिरत तोडे? हो, मला तर घालून पाहावंसं वाटतं. अरे अरे अरे, आपण जादूनं तयार केलेल्या वस्तू आपल्याला वापरता येणार नाही. विसरलं वाटतं. चल, आपल्याला इथून गेलं पाहिजे. चला आवरा लवकर. नक्की गेली कुठे? दरवाजा तर बंद आहे आणि बाहेर नाही येत. जोडे मंजू, मंजू अगं, मंजू, मंजू अगं, अरे दादू, झोपू दे. मंजू अगं उठ, मंजू, मंजू. का उठवलंस? किती सुंदर स्वप्न पडलं होतं. अगं ते स्वप्न जाऊ दे, पण इथं काय घडलंय ते बघ. काय? दुकानातल्या चपला इथं आणून ठेवलास? आणि ती मुलं कुठे आहेत? काठी काठी जादू कर, जादू कर. दरवाजा तर बंद आहे, ती मुलंही गायब आहे. मंजू, हे जोडे जादूचे तर नसतील? दादा, नाही का?
खालची दाखव. हे बघ. आजी छान बसतायत. एवढं बांधून देतात. थांब दे. बाबांनी याचे पैसे दिले असेल. नाही दिले पण देतील. तुला आवडलेत ना जोडे? हो फारच. हे घे. मुरली दादा, काय रे? बाबांचे दीडशे झाले का? अरे बांधून सुद्धा तयार ठेवलेत मी. देतो हा. हे घे. याचे पैसे? बाबांनी आधीच दिले. आणि बसतायत का विचार जोडे? ये. मुरली बाळा, हे मुरली बाळा. अहो काका या की बसा. काय काम काढलं? काय नाही रे, 2 दिवसावर माझ्या मुलीचं लग्न आहे. आता साहजिकच नवीन जोडी शिवून घ्यावे लागतील. मग माप घेऊ. हो. आणि दादा, माप कशाला घेतोस? ते कालचे जोडे बघ ना, बसतायत का? असेही थोडेच शिल्लक आहेत. दाखवू? दाखव बघू. दे ग. हा, हे दाखव. हे बघा. अरे वा, यांचं नक्षीकाम खूप सुंदर आहे. मुरली, याच्यापेक्षा मोठे आहेत का? थांबा दाखवतो. दुसरे दे ग. हे बघ. हे बघा. अरे वा, हे खूप सुंदर आहेत. पायालाही आरंभ आहेत. बांधून दे. देतो. बरं मुरली, याचे किती झाले? अहो आपलं नेहमी सारखंच हो. 200 रुपये. हे घे. मुरली, लग्नाला नक्की यायचं हा? हो काका. अहो तूही काका हे 400 आहेत. घे रे, माझ्याकडून तुला दिवाळीचं बक्षीस. अहो नको मला. घे. येतो हा. हो. मुरली, ए मुरली. अरे गोपाळ. अहा, गोपाळ शेठ. बर बाबा गोपाळ शेठ. अहो या बसा. गोपाळ शेठ, तुमचे जोडे शिवून झाले का? हा दाखव. हे बघा. तू घाल. मी? हा तू. चांगले. किती? 200. एवढ्यासाठी 200? अरे ते 200चे आहेत. हे घे 100. आला लय 200 मागणारा. गोपाळ. गोपाळ. अरे गोपाळ. जाऊ दे. 100 तर 100. पण ब्यात गेली एकदाची. आणि चपला इथंच टाक
टाकून गेला. मला एक समजत नाही दादा, काल आपल्याला एवढे तयार जोडे मिळाले असतानाही तू आज थांबून हे जोडे का केलेस? अगं काम करायलाच हवं, नाहीतर शांत झोप कशी लागायची. आणि त्या तिघांनी आपल्यासाठी इतकं केलं, तर आपण त्यांच्यासाठी जेवढं होईल तेवढं नको करायला. म्हणजे हे जोडे तू त्या मुलाचं. अगं मुलं म्हणू नकोस, देवदूत म्हण, देवदूत. त्या बिचाऱ्यांच्या पायात काल काही सुद्धा नव्हतं ग, म्हणून मी हे त्यांच्यासाठी केलं. पण आता रात्र झाली, मला नाही वाटत ते आज येतीलच. ते खरंय, कदाचित ते परत कधी यायचेच नाहीत. न काय येईनात, आपण आपलं काम केलंय. आज किती मज्जा आली ना रे. उजाडल्याबरोबर आपल्याला ते तयार जोडे मिळाले आणि आपण ज्यांच्या त्यांच्या मापानुसार त्यांना देऊन टाकले. आपण कोणालाच सांगितलं नाही या चमत्काराबद्दल. सगळ्यांना वाटलं की हे जोडे तूच केलेस. खुश झाले ना तुझ्या कामावर. म्हणजे आपण खोटेपणा केला. बाबा असते तर ते आपल्यावर रागावले असते. इतर देवदूतांविषयी कोणाला सांगितलेलं कदाचित देवदूतांना आवडलं नसतं आणि लोकांचा विश्वास बसला नसता. मुरली दादा, हे बघ काय. काय अरे ही बघ काठी, किती मजेशीर आहे रे. मला वाटतं ही त्यांचीच असेल. अगं ते खरं, पण आपल्याला आधी कशी नाही सापडली ही? अगं मंजू, ही काठी जर त्यांची असेल, अगं तर ते न्यायला येतीलच. आपण असं करूया, ही काठी ठेवूया लपवून आणि हे जोडी बोट ठेवूया मांडून. अगं अगं आणि झोपल्याचं सोंग करून सारं काही पळूयात. लवकर कर. कुठे गेली असेल रे काठी? हा सगळा याचा बावटपणा आहे. जादूची काठी बसल्यावरून आता इथे शोधा आणि तिथे शोधा. अरे जाऊ दे रे, यानं काठी हरवली म्हणून तर आपल्याला गोड मुलांच्या घरी परत येता आलं नाही. बरं आता ते जाऊ दे, काठी शोधा. ए इकडे या. काय रे? हे बघा मला काय सापडले. काय सापडले? जोडे. अरे रे जादूचे जोडे. अरे चा, हे अजून तुझ्या पायातच आहेत. त्या अर्थी हे जादूचे नक्कीच नाहीत. आपण पण घालून बघूया. किती छान आहेत ना. हो, नक्षीकाम तर किती सुंदर आहे. काय आवडले का जोडे? हो हो, फारच. तुम्ही अरे अरे ठेवाय खाली. उपयोग काय या घोंगड्यांचा? तुम्ही देवदूत आहात हे आम्हाला चांगलंच कळलंय. किती चांगले आहात रे तुम्ही. आमचे सगळे काम तुम्ही चुटकीसरशी करून टाकले. तुम्ही तर आमच्यापेक्षाही चांगले आहात. आम्ही तरी तुमचं काम जादूनं पूर्ण केलं, पण तुम्ही स्वतः खपून आमच्यासाठी हे जोडे शिवलेत. स्वतः उपाशी राहून आम्हाला भाकरी दिलीत. मुरली, बोल काय पाहिजे या बदल्यात तुला? अहो मला काही नको आहे.
उलट मलाच तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. काय द्यायचं असेल रे? काय माहिती, पण जोडे छान शिवल्यात हा. होय. मला आवडले. नक्षीकाम देखील किती सुंदर आहे. होय. ही घ्या, ही तुमचीच आहे ना? हो हो, ही माझीच आहे. पण तुला हवी असली तर ठेव, मला दुसरी मिळेल. दादा, घे ती काठी. आम्ही तुला याचा मंत्र शिकू, म्हणजे नेहमीच तुला तुझं काम जादून करता येईल. हो, छान कल्पना आहे. मुरली, घे ही काठी. दादा घे. नको. का नको ते तरी सांग. एकदा तुला जादूची काठी मिळाली की तुला तुझं काम कधीच करावं लागणार नाही. म्हणूनच ती मला नको आहे. म्हणजे मला काम करायला आवडतं. बाबा म्हणायचे की माणसानं सतत काम केलं तर त्याला काही कमी पडणार नाही. आज तुम्ही केलेले जादूचे जोडे सगळ्यांना आवडले. अहो, पण त्यांनी तारीफ ती जादूची केली आहे, माझी नव्हे. मला जादूगर नाही व्हायचं, मला कारागीर व्हायचंय. माझ्या बाबांसारखा कुशल कारागीर व्हायचाय. अरे होशील रे, तू मोठा होशील. सगळे नाव असतील तुला. आमच्या देवदूतांचा आशीर्वाद आहे हा. पण तू यासाठी काहीतरी घेतलंच पाहिजे. हो. आम्हाला वाटतं म्हणून. नाही, अरे का नको ते तरी सांग. मुरली, घे काठी. मंजू, तू तरी समजव त्याला. तुमचा आग्रह असेल तर नाही, नाही पण नकोच. अहो, तुमच्याकडे इतकं मागायचं म्हणजे फारच. अरे माग रे, काय हवं ते माग. लाजू नकोस. माझी ही बहीण ही पांगळी आहे. तुम्हाला तुम्हाला हिला बरं करता येईल का हो? अरे दादा कशाला, मी सुखी आहे. देवदूतांना काहीच अशक्य नाही. मंजू ये, आम्ही तुला बरं करतो. जादू जादू करायला मिळणार होता. नको म्हणजे चल. अरे मंजू, नको, ये. म्हणजे चल मंजू. ये मंजू. तुला बरं करू. ये, उभा इथे. काठी जादूगर जादूगर, इडापिडा नाहीशी कर नाहीशी कर. इडापिडा राजाचा वडा, वड्याचा कळस, दारी तुळस, तुळशीचा पुडा, हाती चुडा, पाचा बोटी, बाजूची अंगठी, भावाची ताई, गुणाची मोठी गुणाची मोठी. दादा दादा, मी आता बरी झाले, म्हणजे मी तुला मदत करीन. मंजू, दे आता हे इकडे. आता तुला याची काही सुद्धा गरज नाही हो. मंजू, दादा दादा, सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल ना रे, मी बरी झाले म्हणून. काल राधी मला विचारत होती, हा चमत्कार कसा घडला. मग तू काय सांगितलंस? ऐक, हा गोपाळचा आवाज आहे. मंजुताई, ऐक. अगं दिवसभर गोपाळ बघ कसा करतोय. काय झालं त्याला. अगं सकाळपासून की नाही त्याचा संबंध अंग दुखतंय. अगदी कोणीतरी काठीनं पडून काढत असं. सकाळपासून बाबांनी सगळ्या वैद्यांचे उपचार करून पाहिले, पण गुण म्हणून काहीच नाही. म्हणून मी कुणाला न सांगता त्याला इथं घेऊन आले. मला वाटतंय काल गोपाळाच्या गरीब मुलांना मारलं ना, म्हणून. ऐक. जादूनं काम केलं बरं का आपलं. होय, देवदूतांच्या अंगाला हात लावणाऱ्याला अशी शिक्षा होत असते. अशी शिक्षा मिळू दे याला. पण
दिवसभर झाली की त्याला शिक्षा. आता नाही का तुम्ही त्याला बरं करणार? ए काय करूया? बरं करूया. मत घेऊया. हा मत घेऊया. गोपाळ चांगला मुलगा आहे. नाही. त्याला आपण मदत करायला पाहिजे. नको. पाहिलं का? कुणालाच वाटत नाही की गोपाळ बरा व्हावा म्हणून. कुणाला नाही कसं? मला वाटतं, मुरली दादाला वाटतं, राधीलाही वाटतं आणि या साऱ्या मुलांनाही वाटतं. वाटतं की नाही? नुसतं हो नाही. ज्यांना वाटतं की गोपाळ बरा व्हावा त्यांनी आपले हात वर करा. ठीक आहे गोपाळ, आम्ही तुझी अंगदुखी बरी करतो, पण 2 अटींवर. मला सगळ्या अटी कबूल आहेत. पहिली अट, आजपासून तू सगळ्यांशी चांगला वागायचंस आणि कोणाला हिडीस पिडीस करायचं नाही. बोल, कबूल आहे? कबूल आहे, कबूल. त्याला मारताय का? हा जादूचा मार आहे. यानं अंग दुखत नाही तर दुखायचं थांबतं. आई ग. खरंच मला एकदम बरं वाटायला लागले. आणि मुरली, माझं चुकलं. तुझ्यामुळे माझे डोळे उघडले. आजपासून आपण खरे मित्र. पण अट लक्षात आहे ना, ती मोडली तर पुन्हा अंग दुखायला लागेल. पण दुसरी अट सांगतो, ती तुम्हा सर्वांसाठीच आहे. कुठली? आमच्याबद्दल. तुम्ही आणि बाळगोपाळांनो, तुम्ही सुद्धा हा देवदूत चांगल्या मुलांना मदत करतात हे फक्त लक्षात ठेवायचं. हे गुपित बाहेर पडायचं नाही. हे तुमच्या आमच्यातली जमाडी जमाल. 3 पाहुणे. पात्र परिचय: मुरली प्रज्वल जगताप, मंजू अन्वी पद्माळे, गोपाळ दर्शन कांबळे, राधी स्वरा पारखे, देवदूत